नमस्कार. राम राम रामकृष्ण हरी. जंतर मंतर येथे सुरू असलेलं जे काही आंदोलन आहे CGPचं नीटच्या विरोधामधील, नीट पेपर फुटीच्या विरोधामधील, ज्या हरामखोरांनी हे पेपर फोडायचं पाप केलं त्याच्या विरोधामध्ये हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाला महाराष्ट्रातून आणि पूर्ण भारतातून पूर्णपणे सपोर्ट आहे. आमचा हे जाहीरपणे सपोर्ट आहे, त्यामध्ये तिळभरही शंका नाही. असे पेपर फोडणं यामुळं जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना आपलं आयुष्य बर्बाद करावं लागतं. त्यासाठी यांच्या भविष्याकरता समर्थन आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही असे हे आंदोलनं करू शकता. आता दिल्लीमध्ये या आंदोलनासाठी महाराष्ट्रामधील एक आंदोलक मनोज जरांगे दादा हे दिल्लीला या आंदोलनासाठी जात आहेत. आता मग यात कुठली ब्रेकिंग न्यूज आहे, कुठली अशी महत्त्वाची गोष्ट आहे, बातमी कोणती आहे? तर यामध्ये महत्त्वाची न्यूज अशी आहे, जरांगे पाटलांनी संभाजीनगर विमानतळातून प्रेसला बोलताना सांगितलं आहे, ज्यांनी कोणी विद्यार्थ्यावरती हात उचलला आहे त्यांना बघून घेतो, त्यांना बघतो. आता जंतर मंतर ते संसद भवन या परिसरामध्ये जे आंदोलन चाललं होतं, मार्च निघाला होता. आता आम्ही यावरती व्हिडिओ केला आहे, सकाळीच सांगितलं आहे. त्या मार्चमध्ये CGP जी पार्टी होती त्याचे चारही मुख्य नेते ते नव्हते. म्हणजे चारही जे लोक होते, दीपकी असतील, सौरभ असेल किंवा विजेता असेल, हे चारही लोक तिथे नव्हते. मग हे आंदोलन नेमकं कुणी हायजॅक केलं? नीटच्या विरोधामधील आंदोलन, प्रधानच्या राजीनाम्याचं आंदोलन संसदेला पेटवण्यापर्यंत कोण घेऊन गेलं? आणि खास करून विद्यार्थ्यावरती लाठी चलली ही गोष्ट मान्य आहे, याचा जाहीर निषेध. विद्यार्थ्यावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये लाठी चालायला नको आहे. ही लोकशाही आहे आणि हे भारताचं विद्यार्थी हे भविष्य आहे. इथपर्यंत गोष्ट मान्य आहे. इथपर्यंत आपण जरांगे पाटलाला आणि आंदोलनाला 100% सपोर्ट करू. पण याहून पुढली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या आंदोलनामध्ये काठी, दगड, काडीपेटी कोण चालवली? सुरुवात कोण केली? प्रथमतः त्या आंदोलनामध्ये तुम्ही ही गोष्ट समजून घ्या, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, नेते, त्यानंतर आपचे कार्यकर्ते, नेते आणि डिंपल यादव जे आहेत ते सुद्धा यामध्ये आल्या होत्या. आणि त्याहून पुढे चालून जे चंद्रशेखर रावण आहे तो रावणसुद्धा यामध्ये आला होता. ह्या सगळ्यांचे कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते या विद्यार्थ्यामध्ये घुसले होते. आपण बघा साऊथच्या पिक्चरमध्ये नेहमी बघत असतो, एखादा मोर्चा असतो त्यामध्ये काही गुंड प्रवृत्ती लोकांमध्ये घुसतात आणि ते घुसून ते आंदोलनं खोडायचा किंवा आंदोलनाला बरबाद करायचा प्रयत्न करतात, जेणेकरून या सगळ्यावरती पोलिसांना लाठी हल्ला करावा. आणि ज्यावेळेस पोलीस लाठी हल्ला करतील त्यावेळेस हे वातावरण चिघळून पूर्णपणे समाज अजून रस्त्यावरती येईल किंवा हे आंदोलन चिघळेल, ह्याला वेगळंच रूप येईल, हे आपण पिक्चरमधून पाहत असतो. असंच एक्झॅक्टली इथं लाईव्ह घडलं मित्रांनो. ह्या विद्यार्थ्याच्या प्रोटेस्टमध्ये ज्यावेळेस राजकीय पक्षांनी एंट्री केली त्यावेळेस यांचा एकच अजेंडा होता की हे सरकार पाडणं आणि भारतामध्ये नेपाळसारखी, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करणं. मुद्दा नीटचा होता, मुद्दा पेपर फुटीचा होता. हा मुद्दा ब्राह्मणवादावरती आला, RSSवरती आला आणि परिणामी हा मुद्दा भाजप, मोदी, शहा यांच्यावरती आला. या लोकांना, जे आत्ता विद्यार्थी नाहीत, जे काही लोक घुसलेत, ह्या लोकांना काहीतरी घडवायचं आहे आणि त्यासाठी लोकांनी या ठिकाणी दगडफेक केली, पोलिसाच्या गाड्या पलटवल्या, फोडल्या, काचा फोडल्या, शासकीय मालमत्ता आहे नुकसान केलं आणि अक्षरशः पोलिसांना गर्दीमध्ये घेऊन ह्या लोकांनी हाणलं होतं. हाणणारे विद्यार्थी नव्हते, तुम्ही समजून घ्या गोष्ट. हाणणारे, तोडणारे, फोडणारे विद्यार्थी नव्हतेच, ते फक्त कार्यकर्ते होते, ते एका पक्षाचे गुंड होते.
आणि ह्या सगळ्यासाठी आणि या लोकांमुळं विद्यार्थ्यावरती ही गोष्ट किंवा ही वेळ आली मित्रांनो. आणि आता जरांगे पाटीलांनी जी घोषणा केली आहे, ज्यांनी विद्यार्थ्यावरती हात चालवला, लाट चालवली आहे, त्या लोकांना सोडणार नाही. बघून घेऊ. आता आम्हाला बघायचं आहे की कशा प्रकारे ह्या लोकाचा नायनाट किंवा विल्हेवाट पाटील लावणार आणि पाटील तिथं जाऊन अजून आंदोलन भडकावतील की आंदोलनाला एक दिशा देतील, इकडं पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या आंदोलनामध्ये विद्यार्थ्याहून जास्त हे राजकीय गुंड भरलेले आहेत. हे आपल्या एका पर्सनल अजेंडा घेऊन, कारण या गुंडांनी आपापल्या राज्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टीतून सरकारला घेरायचा प्रयत्न नक्की केला होता, पण यांचा प्रत्येक प्रयत्न हा निकामी झाला आणि यांचा प्रत्येक प्रयत्न फसला आहे. आता बघा, उदाहरण महाराष्ट्राचं घेऊन घ्या. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षानं अनेक ठिकाणी नेपाळ घडवायचा प्रयत्न केला, नाशिक, संभाजीनगर अनेक ठिकाणी. ओपनली सांगितलं होतं तुम्ही या, जे नेपाळची जसे जनझेड आले होते तर तुम्ही या, पण यांच्या आंदोलनाला इथं कोणीच गेलं नाही. मग हे सगळे जे काही लोक आहेत यांना एक चांगला पर्याय मिळाला आहे. तो पर्याय म्हणजे त्या कॉक्रोच जो आंदोलन आहे त्याचा. ह्या नीटच्या माध्यमातून हे सगळे जे काही गिधाडं आहेत इथं लचके तोडायला आलेले आहेत. आणि आता जरांगे पाटील तिथं जाऊन नेमकं काय करणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमचं एकूणच या सगळ्या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. नमस्कार. राम राम. रामकृष्ण हरी.